आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माध्यमांशी बोलतायत. आपण ऐकूया. पिंपरी चिंचवडकरांना त्या वेळेसच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा कारभार होण्याच्या दृष्टिकोनातनं सुदैवाने मी पण पालकमंत्री आहे, अर्थ विभागाची जबाबदारी आपल्याकडे आहे. दर 15 दिवसाला महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पाच्या बद्दलचा आम्ही आढावा घेत असतो. त्याच्यामध्ये राज्य सरकारकडनं मेट्रोच्या हिश्श्याचे पैसे असतील, विमानतळाच्या बद्दलचे पैसे असतील, रिंग रोडच्या बद्दल जागा घेण्याचे काम असेल किंवा राज्य काही महत्त्वाच्या गोष्टी असतील, त्याच्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर करता निधी कमी पडून द्यायचा नाही, अशा प्रकारचं धोरण उद्धवजी ठाकरे साहेब, माझं आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं आहे. राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप विनायक मेटेंनी केला. म्हणजे काय केलं म्हणजे गंभीर होईल असं मला वाटतं. आता जेवढे चांगल्यातले चांगले वकील द्यायचे ते दिलेले आहेत. पूर्वीच्या सरकारने जे वकील दिलेले होते ते तसेच्या तसे ठेवलेत. ॲडिशनल वकील त्याच्यामध्ये दिलेत. पवारसाहेब मध्ये दिल्लीला गेलेले होते. स्वतः आमचे अशोकराव चव्हाण त्या जे अध्यक्ष आहेत त्या कमिटीचे, ते आणि कमिटीतले बाकीचे सन्माननीय सदस्य दिल्लीला गेलेले होते. काही दिवसापूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे दिल्लीतल्या प्रमुख वकिलांच्या बरोबरची चर्चा त्या ठिकाणी केलेली. जो काही प्रयत्न आरक्षण टिकावं म्हणून करण्याची गरज आहे तो सर्वतोपरी प्रयत्न त्या ठिकाणी चाललाय. सुप्रीम कोर्टाच्या बेंचनी निकाल दिल्यानंतर पुन्हा मोठ्या बेंच पुढे जाण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि तिथं आता ती तारीख लागलेली आहे. त्या तारखेच्या मध्ये केंद्राने पण त्यांनी 10% आरक्षण SEBCला दिलेलं आहे, त्याच्याबद्दल पण त्यांनी त्यांची भूमिका मांडावी. असं आम्ही सगळं काही करतोय आणि ते करून हे आरक्षण कसं टिकेल ह्याबद्दलचा प्रयत्न महाविकास मनापासून चाललेला आहे. महाराष्ट्रातले खासदार तिथे दिल्लीत गाजीपूर बॉर्डरवरती निघाले आणि त्यांना तिथेच अडवलं. सुप्रियाताई सुळे पण त्यामध्ये होत्या. आंदोलनाला अशा पद्धतीने केंद्राच्या सरकारला शोभतं का? आपल्या देशामध्ये हे काय बाहेरच्या देशातनं लोक आलेत? शेतकरी काय पाकिस्तानमधनं आलेत, बांगलादेशमधनं आलेत, दुसऱ्या चायनामधनं आलेत? तुम्ही आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे देशाच्या इतिहासामध्ये ज्यावेळेस शेतकरी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करू पाहत आहेत आणि अनेक महिने बसतायत, त्यावेळेस तुम्ही ते खिळे मारताय. त्यामुळे माध्यमांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं देत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार. इकडे भारतीय जनता पक्षानं आज महावितरणच्या विरोधात जोरदार आंदोलन पुकारलंय. वीज ग्राहक आणि सामान्य नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज राज्यभरात महावितरण कार्यालयाच्या समोर कुलूप ठोका आंदोलन आणि हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे. या अंतर्गत कोराडी इथे महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ग्रामपंचायतमध्ये पत्र आलं महावितरणचं की जो पैसे वसूल कराल त्याला 10% कमिशन देऊ. हे कमिशनवर सरकार आलं आहे आणि त्यामुळे अशा सरकार, जे सरकार जनतेकरता नाही आहे, जे सरकार जनतेशी बेईमानी करत आहे, जे सरकार मोगलासारखं वागतं आहे, अशा सरकारच्या विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्राची जनता रस्त्यावर आहे. आम्ही कुठलेही वीज कनेक्शन कापू देणार नाही. आज आम्ही टाळे ठोका आंदोलन केलं आहे. यानंतर जर सरकारने बेईमानी केली, प्रत्येक घरासमोर आम्ही उभे राहू आणि कनेक्शन कापू देणार नाही. आणि या आंदोलनाबद्दल आणि भाजपच्या या नव्या आक्रमक भूमिकेबद्दल बोलण्यासाठी स्वतः माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. बावनकुळेजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. जर का मी चुकत नसेन तर गेल्या काही महिन्यातलं हे चौथं मोठं आंदोलन आहे भाजपचं महावितरणच्या विरोधात. पण महावितरण आणि राज्य सरकार तुमचं काही एक ऐकत नाही. हे सरकार, मी आधीच सांगितलं की या सरकारला जनतेची काही घेणं देणं नाही आहे. या सरकारने मागच्या मार्चच्या अधिवेशनात लोकप्रिय घोषणा केली, 100 युनिट प्रति ग्राहक वीज बिल माफ करू. वर्ष झालं, आता 1200 युनिट कमी केले पाहिजे. एका घराला 40-40 हजार रुपये बिल आलं आहे आणि त्यामुळं ही जी घोषणा केली होती आणि आता सरसकट घोषणा पूर्ण न करता या ठिकाणी या पद्धतीने वागणे आणि मग उपमुख्यमंत्री म्हणतात की
आम्ही शेतकऱ्याचे 50% माफ केले. अरे बाबा, शेतकऱ्याचे 50% माफ करायचा प्रश्न येत नाही. मागच्या सरकारच्या काळामध्ये 45 लाख शेतकऱ्यांना 5 वर्ष वीज दिली, एकही पैसा वसूल आम्ही केला नाही. आणि यांनी ग्रामपंचायतला आता पत्र पाठवलंय की तुम्ही वीज बिल वसूल करा, तुम्हाला 10% देऊ. म्हणजे आता कमिशनखोर झाले. दुसरीकडे घरगुती ग्राहकांना 72 लाख परिवारांना नोटीस देणे म्हणजे 4 कोटी जनता अंधारात आणणे. लोक तुम्हाला विचारायला आले नव्हते, तुम्ही घोषणा केली होती. आणि म्हणून ही घोषणा पूर्ण करा. प्रत्येक वर्षी आता वर्षभर झालं 1200 युनिट माफ करा, नव्याने बिलाचं त्या ठिकाणी शोधन करा आणि लोकांना जे वापरलं तेवढं घ्या. पण ज्या पद्धतीने मोगलशाही करतायत आणि म्हणून आम्ही या 4 कोटी लोकांकरता रस्त्यावर उतरलो आहे. आज आम्ही महाराष्ट्रातल्या 1000 कार्यालयावर टाळे ठोकलेले आहे. मला दुःख वाटतं, ज्या कार्यालयाचं बांधकाम मी केलं, जे कार्यालय गावाकरता बांधलं, 20 गावाकरता बांधलं, त्याला टाळा मला ठोकावा लागला. हे दुर्दैव आहे माझं. आणि त्यामुळं हे या ठिकाणी या सरकारने दुरुस्त व्हावं, नाहीतर महाराष्ट्रात जिल्ह्यात आम्ही आंदोलन करू. ज्या ठिकाणी वीज कापायला गेले त्या ठिकाणी भाजप उभी राहील, पण डिस्कनेक्शन आम्ही करू देणार नाही. पण बावनकुळेजी, मोगलासारख्या वागणाऱ्या सरकारच्या विरुद्ध आम्ही लढू. पण बावनकुळेजी, सरकारने घोषणा केली आतापर्यंत राज्यात वीज कापली, बिल नाही भरलं म्हणून अशा काही फारशा घटना पुढे आलेल्या नाहीयेत. नाही, पण नोटीस दिल्या ना. 72 लाख परिवारांना 15 दिवसाची नोटीस दिली आहे ना. 15 दिवसात वीज कनेक्शन तोडू अशी नोटीस आली आहे लोकांना. तुम्ही 72 लाख परिवाराची यादी आमच्याकडे आहे. आणि त्यामुळं या पद्धतीने नोटीस देऊन मग कोणी कोर्टात जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी नोटीस देणे, आणि त्यांनी नोटीस चुकीच्या दिल्या आहे. त्यांनी नोटीस देताना हा पाहिलं नाही की हे सरासरी वीज, आणि आम्ही मागे सांगितलं होतं कोरोनाच्या संक्रमण काळामध्ये सुद्धा सरासरी वीज बिल पाठवले आहे. कोरोनाच्या संक्रमण काळातले वीज बिल माफ करू. आता सरकारमधले एक मंत्री म्हणतात की आम्ही त्या ठिकाणी सरकारला विचारायला लागेल. सरकारचे मंत्री म्हणजे काय, सरकार नाही आहे का? आणि उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या लढाईमध्ये 72 लाख परिवारांना नोटीस द्यायच्या. यांच्या आपसातल्या लढाईमध्ये कोणाचं क्रेडिट घ्यायचं, कोणी क्रेडिट घ्यायचं तुम्ही ठरवा, पण या पद्धतीने लोकांशी वागू नका अशी आमची मागणी आहे. पण मग आता तुम्ही एक आंदोलन केलं, आधी निवेदनं दिली, मग निषेधाचे हे केलं, मग मूक आंदोलन केलं मध्ये काही ठिकाणी, आता तुम्ही टाळा ठोकण्याचं आंदोलन केलंय, तरीही सरकार ऐकत नाहीये. आता सभागृहात कशा पद्धतीनं हा मुद्दा लावून धरणार? मी माननीय देवेंद्रजी आणि सर्व महाराष्ट्राचे आमदार हे सभागृहात मुद्दा लावतीलच, पण मुद्दा लावण्याऐवजी या सरकारला काही सहानुभूती आहे का नाही? काय त्यांनी लोकांप्रती ज्या लोकांना निवडून दिलं त्या लोकांबद्दल काय आहे की नाही, की महाराष्ट्रात मोगलशाही करायची आहे, या पद्धतीने वागायचं आहे चुकीच्या पद्धतीने? आणि किती पैसे लागतात हो? 5000 कोटी रुपये लागतात. महाराष्ट्र सरकारच्या बजेटमधून 5000 कोटी दिले तर सर्वांचे बिल स्क्रॅप होतं. तुमची घोषणा पूर्ण होतं, तुम्ही लोकप्रिय व्हाल. करा ना, काय अडचण आहे तुम्हाला करायला? 5000 कोटी रुपये द्यावे लागतील. 5000 कोटीमध्ये हा प्रश्न मिटतो ना 72 लाख परिवारांचा. त्या ठिकाणी त्याच्याकरता पैसे द्यायला तयार नाही आहे, पण बावनकुळेजी, गरीब माणसाला छळण्याचा प्रयत्न आहे. हो, म्हणून माझी मागणी आहे की 5000 कोटी सरकारने महावितरण कंपनीला द्यावे. पण बावनकुळेजी, एकीकडे राज्याच्या तिजोरीची स्थिती काय आहे ती आपण पाहतोय. केंद्राकडनं जी मदत मिळणं अपेक्षित होतं वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळेला, ती सुद्धा पूर्णपणे मिळालेली नाहीये. अशात राज्य सरकार महावितरणला 5000 कोटी कुठून देणार? केंद्र सरकारकडनं संपूर्ण मदत यांना होत आहे. केंद्र सरकारच्या नावानं खळे फोडण्यात काही प्रश्न नाही. यांना कर्ज काढता येते. शेतकऱ्याकरता, या गावाच्या गरीब माणसाकरता कर्ज काढणं काही वाईट नाही आहे. तुम्ही दुसरे कामं रद्द करा, बंद करा, काही म्हणणं नाही आहे. पण या लोकांचा 4 कोटी जनतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ते कोरोनाच्या संक्रमणात लोकांचा रोजगार गेला आहे. लोक घरी बसले आहे, बाला बलुतेदार घरी बसलेले आहेत. कुणालाही रोजगार नाही आहे, अजूनही रोजगार सेटल झाला नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये असा मोगलशाही निर्णय घेणे काही योग्य नाही आहे. आणि दुसरं, तुम्ही घोषणा कशाला केली? तुमच्याकडे कोण गावातला माणूस आला होता तुम्ही माफ करा म्हणून? तुम्ही घोषणा केली ना. माझा सवाल आहे, तुम्ही घोषणा का केली? घोषणा केली तर पूर्ण करा, ही मागणी आहे. नाहीतर गावातला कोणी माणूस आला नव्हता, 12 महिने झाले, 1200 युनिट माफ करा आणि नव्यानं वीज बिल पाठवा, ही मागणी आमची आहे. बरं, चंद्रशेखरजी धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात याबद्दल. त्यामुळे भाजप अतिशय आक्रमक होताना दिसतोय. अजितदादा पवार बोलतायत पुण्यात. परत एकदा जाऊया. तिथं प्रयोगशाळा करते, स्वच्छ पाणी देण्याचं काम करते. आमच्या 3 पक्षाचं सरकार आहे. शिवसेना मोठा पक्ष आहे,
त्याच्यावर मोठ्याचा पहिला अधिकार आहे. मग मोठा घेईल त्याच्यात राहिलेलं मग 2 नंबरचा भाऊ घेईल आणि राहिलेलं 3 नंबरचा भाऊ घेईल. दादा, धनंजय मुंडेंवरती परत एक नवीन तक्रार आलेली आहे. सुरुवातीच्या प्रकरणामध्ये काय झालंय ते त्याच्याबद्दल पोलीस केस झालेली आहे. पोलिसांनी काल धनंजय मुंडे आणि त्यांच्या मुलांचे जबाब घेतलेले आहेत. पोलिसांचं काम करतात. त्याच्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप कुणी करणार नाही. उद्याच्याला कुणाच्याही बद्दल तक्रार जर आली तर त्या तक्रारीमध्ये तथ्य आहे का नाही. मागेही तक्रारी आल्या, नंतर त्या तक्रारी मागं घेतल्या गेल्या. आपण पण सगळ्यांनी बघितलं. तक्रार आली की ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. मागं घेतली की थोडंसं हळूच सांगायला लागले की मागं घेतलं. असं आहे. हे करण्यामागे काही नाही, हे आता जोपर्यंत आमचं पोलीस विभाग ते तपासून त्याच्याबद्दलचा अहवाल देत नाही तोपर्यंत आमच्यासारख्या व्यक्तींनी त्याबद्दल काही जर वक्तव्य केलं तर ह्यांनी आधीच असं सांगितलेलं होतं म्हणजे हे वेगळ्या चाललंय असं कशाला करू द्या. एखाद्या भगिनीनं एखाद्या जर काही तक्रार केली तर ती आपल्याच देशातली, राज्यातली, परिसरातली भगिनी आहेत. आपल्याकडं महिलांना नेहमीच मान सन्मान दिला जातो आणि त्या पद्धतीनं वागवलं जातं. महिलांनी पण त्या सगळ्या मान सन्मानाचा योग्य पद्धतीनं वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. दादा, पुणे मेट्रोच्या 2 फेजच्या संदर्भात अपेक्षित होतं तरतूद व्हावी. आम्ही त्याच्याबद्दल केंद्राने तरतूद केली नाही. केंद्राने मेट्रो नाशिकची तरतूद केली, नागपूरची तरतूद केली. मी काल देखील कुठेतरी बोललो की त्यांनी जिथं दाट लोकवस्ती आहे आणि जिथं खऱ्या अर्थाने मेट्रोची गरज आहे. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात मेट्रोची गरज 1 नंबरला कुठं आहे? मुंबईमध्ये. 2 नंबर 3 नंबरला कुठं आहे? ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये. हे वस्तुस्थिती आहे की नाही? त्याच्यावर तिथं पहिल्यांदा द्यायला पाहिजे जिथं लोकांचं दळणवळण एकदम कठीण बनलेलं आहे. त्यांच्या प्रवासाला वेळ लागतोय, त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. अशा ठिकाणी कुठलंही शहर असेल तर तिथं प्रथम प्राधान्याने मेट्रो दिली गेली पाहिजे. ह्या मताचा मी आहे. त्याच्यात राजकारण आणू नये. अर्थसंकल्प पण सादर करताना तुम्ही पहा, पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत, 35,000 कोटी दिले. तामिळनाडूत निवडणुका आहेत, हजारो कोटी रुपये दिले. केरळमध्ये निवडणुका आहेत, हजारो कोटी रुपये दिले. जिथं निवडणुका झाल्या तिथं काहीच दिलं नाही. तिथे एकच पळी टाकली पुढे निघून गेले. हे बरोबर नाही ना. हे अर्थसंकल्प सादर करत असताना तो देशाचा अर्थसंकल्प आहे. जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं दिलं गेलं पाहिजे. हा राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून, कुठल्या तरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचे अर्थसंकल्प सादर करायचे नसतात. थँक्यू. चला गुलाबराव. त्यामुळे अजितदादा पवार यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. शर्जील प्रकरणी अजितदादा पवार यांनी महत्त्वाचं विधान केलं, ते म्हणजे पोलीस योग्य ती कारवाई करतील. त्याच वेळेला केंद्रानं निवडणुका नसणाऱ्या राज्यांना योग्य त्या प्रमाणात निधी दिला नाही अशी तक्रार सुद्धा अजित पवार यांनी बोलून दाखवली. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. पुण्यामध्ये पेट्रोल दरवाढ कमी करणं ही केंद्राची जबाबदारी आहे. भाजपला वीज बिल माफ करण्याचा फॉर्म्युला कळलेला नाही. त्यांनी तो फॉर्म्युला आधी वाचावा आणि मग लोकांना सांगावा अशी टीका शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. सगळंच वाईट राज्य सरकार करतंय हे म्हणणं चुकीचं आहे. कोरोना काळात कर्जमाफी केली हे भाजपवाले का बोलत नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्याचा कर हा आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये कोरोना झाल्यामुळे राज्यामध्ये कर लावला गेला आणि याच्यापूर्वी सुद्धा असं बऱ्याच वेळेस काही घटना घडल्यानंतर कर लावण्यात आला होता आणि तो कर जर वगळला तरी सुद्धा पेट्रोलची दरवाढ ही फार कमी म्हणता येणार नाही. कारण की राज्याचा दर हा जास्तीत जास्त 1 रुपयाच्या आसपास पर लिटरच्या मागे आहे. जे 92 लिटर स्वस्त आहे का असं मला भाजपवाल्यांना विचारायचं आहे. दरवाढ राज्यावर ढकलण्याकरता एक नवीनच हा त्यांनी पायंडा उचललेला आहे. मला तरी वाटतं की केंद्र सरकारनेच याकरता भाववाढ कमी केली पाहिजे अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे. काळ बदलेल आणि फंड मिळेल असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. धुळ्यातल्या कार्यक्रमात भाजप खासदार आणि आमदारांनी पुरेसा विकास निधी मिळत नसल्याचा आरोप केला होता. त्यावर राज्यपालांनी काळ बदलेल आणि पुरेसा फंड मिळेल असं वक्तव्य केलं. एकंदरीतच राज्यपालांचं हे वक्तव्य राज्यात पुन्हा एकदा नवीन राजकीय घडामोडी घडवण्याचे संकेत देतात का याची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. क्यों
चिंता करते हो? अभी भामरे जी करते कि नहीं यहाँ फंड नहीं मिल रहे, वहाँ फंड नहीं रहे, अभी फंड नहीं मिलेंगे तो जब ठीक ठाक होगा तो सब रिफंड हो जाएगा। क्यों चिंता करते हो? टाइम्स कम एंड गो। वळूयात पुढच्या बातमीकडे। सर्वोच्च न्यायालयामध्ये आज घटनात्मक खंडपीठाच्या पुढे मराठा आरक्षणाच्या संदर्भात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। मराठा आरक्षणाची सुनावणी हीच मुळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होऊ नये असं सरकारचं म्हणणं आहे। यावरही सर्वोच्च न्यायालय केसच्या सुरुवातीलाच निर्णय देईल। त्यासोबतच मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या अंतरिम स्थगितीच्या बद्दल सुद्धा राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात मत मांडेल। त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, किती वाजता ही सुनावणी आहे आणि काय काय गोष्टी होणार आहेत आज? मिलिंद, सकाळी 10:30 वाजता घटनात्मक खंडपीठ 5 सदस्य खंडपीठ आहे जे सुप्रीम कोर्टाचं ते बसणार आहे आणि त्यानंतर सुनावणीला सुरुवात होईल। महत्वाचं म्हणजे गेल्या वेळेस सुनावणी स्पष्ट करण्यात आलं होतं की ज्या पद्धतीनं फिजिकल कोर्टामध्ये, ज्याला म्हणतात ओपन कोर्टामध्ये या मराठा आरक्षणाची सुनावणी व्हावी, कारण की ज्या पद्धतीने गुंतागुंतीचं हे प्रकरण आहे आणि मोठ्या प्रमाणात अनेक पुरावे आहेत, शेकडोच्या संख्येने कागदपत्र आहे जे सुप्रीम कोर्टाच्या नजरेसमोरून गेले पाहिजे असं बहुतांश वकिलांचं म्हणणं आहे। त्याच्या आधारावरती राज्य सरकारच्या वकिलांनी मागणी केली होती की याची सुनावणी जी आहे ती फिजिकल कोर्टा म्हणजे ओपन कोर्टात व्हावी, व्हर्च्युअल याची सुनावणी होऊ नये। आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की येत्या 5 फेब्रुवारी रोजी आम्ही या संदर्भात अंतिम निर्णय देऊ की या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी जी आहे ती फिजिकल कोर्टात होणार आहे की नाही होणार आहे। कारण दुसरीकडे अजून एक महत्त्वाचं जर बघितलं तर बार कौन्सिल ऑफ इंडियाने देखील मागणी केलेली आहे की गेल्या 6 ते 7 महिन्यापासून ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये व्हर्च्युअल कोर्टाच्या माध्यमातून सुनावणी सुरू आहे त्यामुळे अनेक महत्त्वाच्या प्रकरणावरती सुप्रीम कोर्ट आपला निर्णय देऊ शकत नाही। त्यामुळे बार कौन्सिलने मागणी केली आहे की येत्या मार्च महिन्यापासून या संदर्भात फिजिकल सुनावणी सुरू करावी। त्या संदर्भात त्याचा आधार घेत होऊ शकतं की मार्च महिन्याचा आदेश कोर्ट देईल की आगामी मार्च महिन्यापासून या संपूर्ण मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी ही जी आहे ओपन कोर्टातून म्हणजे फिजिकल कोर्टात सुरू होईल। आणि दुसरीकडे जर बघितलं तर गेल्या वेळी अंतरिम स्थगितीसाठी राज्य सरकारने आपलं म्हणणं मांडलं होतं। त्या संदर्भात देखील आज देखील का जे ज्येष्ठ वकील आहे कपिल सिब्बल असो किंवा मुकुल रोहतगी असो हे देखील आपलं म्हणणं मांडतील आणि त्यांना मागणी करतील की जी अंतरिम स्थगिती आहे ती उठवण्यात यावी। त्यामुळे मराठा एका समाजातील एका घटकाला मोठा दिलासा मिळेल। त्यामुळे या दोन्ही याच्यामध्ये बघितलं तर दोन्ही मुद्द्यांवर सुनावणी होणार आहे आणि त्यामुळेच ही सुनावणी अतिशय महत्त्वाची आहे। प्रशांत, आम्ही वेळोवेळी तुझ्याकडनं अपडेट घेत राहू सर्वोच्च न्यायालयात या सुनावणीच्या दरम्यान नेमकं काय होतं याच्या दरम्यान। या विषयावरती विनायक मेटे मराठा समाजातले नेते त्यांनी राज्य सरकारवर काही आरोपही केले। सरकारने कोणती तयारी केलेली आहे ही या राज्यातल्या मराठा समाजाने अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री आणि अशोकराव चव्हाण यांना सांगून सुद्धा त्यांनी समाजाला सांगितलेलं नाही। याचा दुर्दैवी परिणाम असा आहे की सगळ्या समाजामध्ये संभ्रम उद्याच्या सुनावणीच्या अनुषंगानं निर्माण झालेला आहे। सरकारच्या हेतूबद्दल आता शंका उत्पन्न होत चाललेली आहे। आणि एक मोठी बातमी हाती येते। पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं मोठी कारवाई केली। या प्रकरणातील फरार म्हणून घोषित करण्यात आलेला व्यावसायिक मेहुल चोक्सी याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे, कारण ईडीनं गीतांजली ग्रुप आणि फरार आरोपी मेहुल चोक्सी याची तब्बल 14 कोटींपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली आहे। ट्विटरवरून ईडीनं याबद्दलची माहिती दिली आहे। जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये मुंबईतल्या गोरेगाव परिसरातील टॉवरमधले काही फ्लॅट, सोनं, प्लॅटिनमचे दागिने, हिरे, चांदी, मोत्याचे दागिने या सगळ्यांचा समावेश आहे। तसंच काही कारचा सुद्धा यात समावेश आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, काय अधिक माहिती आहे? मिलिंदजी, ईडीची ही एक महत्वपूर्ण कारवाई आहे, पण याआधी देखील ईडीनं मेहुल चोक्सी आणि आहे यांच्या नीरव मोदी यांच्या प्रकरणामध्ये आधी देखील संपत्ती जप्त केलेली आहे। जवळपास 2550 कोटींची संपत्ती याआधी देखील ईडीनं जप्त केलेली आहे।
ज्या पद्धतीनं यांनी पंजाब नॅशनल बँकेला फसवून त्या अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी मजबुरीचा फायदा घेऊन त्यांच्या लिमिटपेक्षा कैक पटीने जास्त त्यांनी लोन घेतलं, आभासी लोन घेतलं आणि ते आभासी लोन खोललं आणि त्यातून भविष्यात हे लोनच त्यांनी भरलं नाही आणि हे लोन जे आहे ते वाढत जाऊन शेवटी 11,000 नंतर जवळपास 20,000 कोटीपर्यंत हा संपूर्ण केला आहे. त्यामुळे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी अशा विविध पद्धतीने फसवणूक केल्यामुळे तपासामध्ये ज्या ज्या गोष्टी निष्पन्न होतील किंवा यांच्या संपत्ती जिकडे कुठे निष्पन्न होतील त्या सर्व संपत्ती ज्या आहेत त्या जप्त करण्याचं काम ईडीनं सुरू केलेलं आहे. त्याचा हा एक भाग म्हणून मेहुल चोक्सी आणि गीतांजली जेम्स ही जी कंपनी आहेत यांच्या मध्ये फ्लॅट्स आहेत, त्या फ्लॅटमध्ये खूप महागड्या वस्तू सापडलेल्या आहेत. डायमंड दागिने सापडलेले आहेत, त्याच पद्धतीनं रॉ डायमंड सापडलेले आहेत, प्लॅटिनमच्या ज्वेलरी सापडलेल्या आहेत, सोन्याच्या खूप साऱ्या ज्वेलरी सापडलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं या संपूर्ण फ्लॅट जे आहेत 3 फ्लॅट हे फ्लॅट आहे, प्रत्येकी एक फ्लॅट. तर या अनुषंगे ईडीने एक मोठी कारवाई केलेली आहे असंच म्हणावं लागेल. अजित, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गत ही सगळी कारवाई ईडीनं केली आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज घटनात्मक खंडपीठापुढे मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुनावणी होते. ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होऊ नये असं सरकारचं म्हणणं आहे. पण या सुनावणीच्या दरम्यान काय काय होतं हे सगळं पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. राज्याचं लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे आणि याबद्दल बोलण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कोंढे आपल्यासोबत आहेत. राजेंद्रजी, आजच्या सुनावणीमधून काय काय अपेक्षा आहेत तुम्हाला? आपण म्हणल्याप्रमाणे प्रत्यक्ष सुनावणीमध्ये आणि व्हर्च्युअल सुनावणीमध्ये फार मोठा फरक पडतो. त्यामुळे प्रत्यक्ष सुनावणी व्हावी. संबंध मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा युवकांची एकच मागणी आहे की सरकार तामिळनाडूच्या केसला जी टॅग करण्याचा प्रयत्न करत आहे तर तामिळनाडू आणि ईडब्ल्यूएसचं आरक्षण जे आहे त्याला स्थगिती नाहीये आणि मराठा आरक्षणाला स्थगिती आहे. स्थगिती असताना ती केस टॅग होऊन त्याची सुनावणी केव्हा होईल हे आपल्या कोणाच्याही हातामध्ये नाही. त्यामुळं राज्य सरकारने प्रथम स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आम्ही या केसकडे आज पाहतोय. पण मग तुम्ही न्यायालयाला स्पष्टपणे म्हणणार आहात की ईडब्ल्यूएस वरची स्थगिती आहे ती उठवावी म्हणून? नाही, ईडब्ल्यूएस ला स्थगिती नाहीये, एसीबीसी आरक्षण माफ करा. हो, आणि ही स्थगिती उठवण्याची मागणी सरकारने करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी जर प्रत्यक्ष सुनावणी झाली कोर्टामध्ये तर त्याचा चांगल्या प्रकारचा इम्पॅक्ट पडू शकतो. तशा प्रकारचे ग्राउंड्स कोर्टापुढे व्यवस्थित प्लेस करता येतील आणि त्या दृष्टीने तशी सुनावणी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे सरकारने त्या दृष्टीने तातडीने प्रयत्न करून लवकरात लवकर ही केस कोर्टापुढे हिअरिंगला जाईल असे प्रयत्न करणं आवश्यक आहे. राजेंद्रजी, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. राजेंद्र कोंढे, समन्वयक आणि याचिकाकर्ते, त्यांनी असं म्हटलंय की प्रत्यक्षच सुनावणी व्हावी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधनं होऊ नये, कारण प्रत्यक्ष सुनावणीचे काही वेगळे फायदे असतात आणि त्यामुळे घटनात्मक खंडपीठाकडच्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होते. 3 महत्त्वाचे मुद्दे यावेळेला चर्चिले जाणार आहेत. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होते. 3 महत्त्वाचे मुद्दे या सुनावणी दरम्यान चर्चिले जाण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत विनायक मेटे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज सुनावणी किती महत्त्वाची आहे? आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी जी होती मराठा आरक्षणाची, खरं तर ही अंतिम सुनावणी आहे अशा पद्धतीचं सांगितलं गेलं. पण सरकारचं नेहमीच्या पद्धतीनं बैल गेला आणि झोपा केला अशा पद्धतीची रणनीती नेहमीच आहे. त्यानुसार आज आता जे सुनावणी होणार आहे त्याच्यामध्ये जे सरकारने ॲप्लिकेशन केलेलं आहे की फिजिकल हिअरिंग व्हावं, ऑनलाईन होऊ नये, हे एक आहे मुद्दा.
म्हणजे आम्ही अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून मागणी करत होतो, तेव्हा ऐकलं नाही, आत्ता त्यांनी ते केलं आहे, हरकत नाही. दुसरा मुद्दा असा त्याच्यामध्ये आणखीन एक आहे की जे घटनापीठ आहे, जे आम्ही म्हणत होतो की 5 न्यायमूर्तीच्या घटनापीठाच्यानं हे होणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे किमान 11 किंवा 13 कमीत कमी 9चं तरी हे घटनापीठ असावं, त्याच्या संदर्भातला सुद्धा आज चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या 2 चर्चेच्या अनुषंगानं जर पुढची तारीख कोर्टानं दिली तर मग ती देत असताना किमान ह्याच्यावर जी अंतरिम स्थगिती आहे ती स्थगिती उठवण्याचं काम सरकारनं हे केलं पाहिजे, त्याचा आग्रह धरला पाहिजे, तरच विद्यार्थ्यांना आणि मुलांना न्याय मिळू शकेल. अन्यथा ये रे माझ्या मागल्या, सरकारचं तारीख पे तारीख चालूच आहे, इकडं भरती रे भरती सुरूच आहे, परीक्षा MPSCचं घेतच आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आता मराठा आंदोलक असतील, ओबीसी आंदोलक असतील, नोकर भरतीसाठी रस्त्यावर उतरले. तुम्हाला एक सांगतो की आझाद मैदानला 3ऱ्या वेळेसचं आंदोलन गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. 3 वेळेस त्यांचा काहीच दोष नाही, सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्यात, फक्त त्यांना जॉईनिंग द्यायचं आहे. हे सरकार आणि अशोकराव चव्हाण त्यांना कोर्टाची पायरी चढायला होतात. मग हे काय करतात हा एक वेगळाच मुद्दा आहे. दुसरं गोष्ट, साष्ट पिंपळगावमध्ये गेले आता 15 दिवसापासून उपोषण आहे, तिकडं सरकारला बघायला डुकूनसुद्धा वेळ नाही. तिथले मंत्री राजेश टोपे कोणत्या मस्तीत जगतायत हे त्यांनाच माहिती आहे. बीडमध्ये गेवराई तालुक्यात मालेगावमध्ये तिथं झालं, तिकडे दखलसुद्धा घ्यायला आहे. काल पुण्यामध्ये सुरू झालं. आम्ही शिवसंग्रामच्या माध्यमातून 7 तारखेला जालन्यापासून एल्गार आम्ही आंदोलन सुरू करतो आहे. सगळीकडे हा वणवा पेटत चाललेला आहे. सरकारनं अशोकराव चव्हाणांकडून काही होईल अशी अपेक्षा अजिबात नाही. त्यांच्यासारखा निष्क्रिय आणि नाकारता माणूस मी आयुष्यात कधी पाहिलेला नाही मंत्रिपदावर. म्हणून मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि आजच्या याच्यामध्ये ह्या प्रश्न जर पुढची तारीख मिळाली तर किमान अंतरिम स्थगिती ती उठवण्याचं काम सरकारनं केलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. नक्कीच तारीख पे तारीख जरी असलं तरी निदान अंतरिम स्थगिती जी आहे ती उठवली गेली पाहिजे अशी भूमिका जी आहे ती विनायक मेटे यांनी या ठिकाणी मांडली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनायकसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि स्वतः विनायक मेटे आपल्यासोबत जोडले गेलेत. आता मेटेजी, हा सगळा गाडा आज कसा पुढे सरकणार आहे? खरं तर आज सगळ्या राज्यातलं लक्ष ह्या सर्वोच्च न्यायालयामधील सुनावणीकडे आहे. कारण त्याच्याशी सगळ्या मराठा समाजाच्या मुलामुलींचं, विद्यार्थ्यांचं, युवकांचं भवितव्य हे निगडीत आहे. परंतु दुर्दैवाचा भाग असा आहे की सरकार या सुनावणीमध्ये नक्की काय करणार आहे हे सांगतच नाही आहे अजिबात. कोणती रणनीती आखणार आहे, कशा पद्धतीचे आखणार आहे, कोण त्याची बाजू मांडणार आहे, सुरुवात कोण करणार आहे, कशा कशा पद्धतीचे त्या ठिकाणी समोर मुद्दे आणणार आहेत, हे काही सांगत नाही आहेत. जे काय करायचं आहे ते अंधारातून अगदी गुप्तपणाने यांचं जे सुरू आहे त्याच्यामुळंच दुर्दैवाने मराठा समाजावर आज ही वेळ आलेली आहे. अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली. म्हणून आज आता जी काय आहे, पण विनायकजी, सरकार असं गुप्तपणे का करतं? म्हणजे तुम्ही असं म्हटलं की सरकार गुप्तपणे करतंय, अजिबात कळून देत नाहीये मराठा संघटनांना, का करतं असं सरकार? तेच तर कळत नाही आम्हाला की हे का करत आहे असं. म्हणजे याच्या पाठीमागं एक तर स्पष्टपणे असं दिसतं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अजेंडा किंवा अंतस्थ हेतू ना अशोकराव चव्हाणांचा असावा ना आघाडी सरकारचा असावा, तो नसावा. म्हणून बहुतेक ह्या पद्धतीची काळजी घेण्याचं काम कदाचित करत असावेत. पण जेव्हा आमचे मुख्यमंत्र्याच्या समवेत बैठका 2 वेळ झाल्या, मुख्यमंत्री सकारात्मक बैठकामध्ये दिसतात, ते निर्णयसुद्धा सकारात्मक आणि अतिशय चांगले घेतात. पण ते निर्णय घेतलेले खाली त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी एकही मंत्री त्याची अंमलबजावणी करत नाही. अधिकाऱ्यांना जे आदेश देतात किंवा त्यांच्यावर जी जबाबदारी मुख्यमंत्री सोपवतात ते अधिकारी सुद्धा एकही गोष्ट करायला तयार होत नाही. म्हणून मूळ प्रश्न मग निर्माण आमच्या समोर होतोय की अशोकराव चव्हाण तर काही करतच नाहीत. मग मुख्यमंत्री चांगल्या पद्धतीने बोलत असताना मग ते अधिकारी आणि मंत्री त्यांच्या ऐकत नाहीत आणि तरीही हे गप्प बसतात.
मग खरोखर अधिकारी आणि मंत्री यांचं ऐकत नाहीत खरोखर का? मग यांना सुद्धा वाटतंय की बाबा चला हा प्रश्न रेंगाळायलाच राहू द्या, हा खरा मुद्दा. आणि म्हणूनच मग आमचं मत आहे की यांना ही सगळी गुप्तता जी पाळायची आहे त्या गुप्ततेमुळंच यांच्या सगळ्या हेतूवर शंका निर्माण व्हायला लागली. परंतु यामुळं पिढीचे पिढी नुकसान या मराठा समाजाचं या राज्यातलं होणार आहे याचं भान या सरकारनं राखलं पाहिजे. ते दुर्दैवाने आज या सरकारकडे दिसत नाही. पण मग या सगळ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात एक याचिका झाली, मग ती खंडपीठापुढे गेली. तुम्हाला असं वाटतं की यात आता पुन्हा एखादी कोणीतरी हस्तक्षेप याचिका किंवा तुम्ही स्वतः काहीतरी बाजू मांडणं, सरकार गंभीर नाही हे न्यायालयात सांगणं, असं काहीतरी करण्याची गरज आहे? मग कारण यातून मार्ग कसा निघायचा? हो आहे ना, निश्चितपणे. नाही आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. म्हणूनच जवळपास 10 ते 12 याचिकाकर्त्यांनी याचिका मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूनं हे दाखल केलेलं आहे. दुसरं, आम्ही शिवसंग्रामच्या वतीनं आम्ही समाजाच्या वतीनं एक जी 102ची घटनादुरुस्ती आहे त्या घटनादुरुस्तीला सुद्धा शिवसंग्रामच्या वतीनं आव्हान दिलं गेलं आणि तीच घटनादुरुस्ती आज जे याचिका दाखल केली आम्ही शिवसंग्रामनं तीच घटनापीठाकडं वर्ग केलेली आहे. परंतु मूळ मुद्दा तिथं असा असतोय कोर्टामध्ये की मुख्य याचिकाकर्ते हे शासन आहे. शासन मुख्य भूमिका मांडती आणि ते कोर्ट ऐकतं. बाकीचे जे काय त्याला सपोर्टेड भूमिका ही आमच्या सगळ्या याचिकाकर्त्यांची असती. आम्ही त्यांना अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना बोललो, अशोक चव्हाण साहेबाला बोलतो, जाहीरपणाने मी आपल्यासमोर सांगतो की कितीतरी वेळेस बोलून हे सांगितलं की आम्हाला सगळ्याला तुम्ही बोलवा जे याचिकाकर्ते आहेत आणि त्यांचे वकील, आणि तुम्ही शासनानं ठरवा आणि आपण सगळ्यांनी मिळून तुम्ही सांगा की बाबा शिवसंग्रामनं हे काम करा, आम्ही ते करायला तयार आहेत. दुसऱ्यांनी सांगा तुम्ही हे करायला तयार आहे आणि शासन आम्ही हे करेल. म्हणजे एकूण रणनीतीचा भाग म्हणून ती करा. आज तागायत कुणालाही यांनी बोलवलेलं नाही, बैठक घेतलेली नाही. त्यांच्याच जवळचे 2-4 लोक बसतात आणि हे सगळं करतायत. हा खरी अडचण आमची आहे आणि म्हणून या सरकारचा मध्ये हेतूबद्दल शंका आहे आणि म्हणून अशोकराव चव्हाणांचा आम्ही राजीनामा अनेक वेळा मागितला. बर, आता पण तुम्ही त्या मागणीवर ठाम आहात की अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा? निश्चित अगदी 100% आम्ही ठाम आहोत. ठीक आहे की अशोकराव चव्हाणांसारखा व्यक्ती या पदावर राहता कामा नये. त्यांनी मंत्रिपदावर राहायचं की नाही राहायचं तो त्यांनी ठरवावं, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाने ठरवावं, त्याची काही देणं घेणं नाही. बरं, ठीक आहे. विनायकजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतला वेळ दिलात याबद्दल धन्यवाद. त्यामुळे मराठा संघटना प्रामुख्यानं विनायक मेटे आग्रही आहेत की जर का अशोक चव्हाण जे समन्वयक समितीचे प्रमुख आहेत ते यात काहीच करत नसतील तर त्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा. छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर काही खास. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता मराठा आरक्षणाचा जो आज विषय सर्वोच्च न्यायालयात आहे त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि मार्गदर्शक श्रीमंत कोकाटे. सर, स्वागत आहे आपलं. काय तुमची प्रतिक्रिया आहे की आज काय होईल नेमकं खंडपीठापुढे असं तुम्हाला वाटतं? काय अपेक्षा आहे? खंडपीठापुढे मराठा आरक्षण जे फडणवीस सरकारने दिलेलं होतं 12% शिक्षणातलं आणि 13% नोकरीतलं, जे उच्च न्यायालयामध्ये वैध ठरलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या आरक्षणाला स्थगिती आहे. ती स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हणजे विद्यमान आघाडी सरकारनं प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आघाडी सरकारची एकूण 1 वर्षाची कारकीर्द पाहता त्यांना मराठा आरक्षणाबद्दल गांभीर्य दिसत नाही. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2 जे निर्णय घेतलेले आहेत ते मराठा तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या विरोधातले निर्णय आहेत. आणि हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेले निर्णय हे आघाडी सरकारच्या सल्ल्याशिवाय घेतलेले नाहीत. आघाडी सरकार मराठा तरुणांना, मराठा समाजाला गृहीत धरतंय. मराठा आरक्षणाबद्दल त्यांना गांभीर्य नाही. ईडब्ल्यूएसचं आरक्षण जे केंद्र सरकारने दिलेलं आहे ते आरक्षण ऑलरेडी लागू असताना पुन्हा मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मधलं आरक्षण जाहीर करण्याची घाई करणं
आघाडी सरकारला गरजेचं नव्हतं. आघाडी सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारने ईडब्ल्यूएसचं आरक्षण देऊन या व्यापक जे संविधानिक आरक्षण आहे, जे फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण आहे, त्याचा यांनी खून केलेला आहे. आता जी आज सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये होते आहे त्या मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी आघाडी सरकारने चांगले वकील देणं, नामवंत अभ्यासक वकील देणं, जे व्यवस्थितपणे बाजू मांडतील. जस्टिस गायकवाड आयोगानं मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे ही सिद्ध केलेलं आहे, जे उच्च न्यायालयामध्ये वैध ठरलेलं आहे. हीच बाजू व्यवस्थितपणे भक्कमपणे सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडणं हे आघाडी सरकारची जबाबदारी आहे. पण कोकाटेजी, राज्य सरकारच्या वतीनं वारंवार तुम्हाला असं आश्वासन देऊन चांगले वकील दिलेत हे सांगून तुम्हाला विश्वास का नाही वाटत राज्य सरकारबद्दल? जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणावरचा स्टे उठत नाही तोपर्यंत आमचा राज्य सरकारवरती विश्वास नाही. कारण राज्य सरकारची एकूण वर्षभराची वाटचाल पाहता, कारकीर्द पाहता यांना मराठा आरक्षणाबद्दल गांभीर्य नाही. मराठा समाजाला एक गृहीत धरतात. सामान्य गोरगरीब मराठ्याबद्दल या सत्तेतल्या मराठा नेत्यांना अजिबात प्रेम नाही हे स्पष्टपणे दिसतंय. आणि म्हणून जोपर्यंत आरक्षण टिकत नाही तोपर्यंत यांच्यावर आमचा विश्वास नाही. बर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. पुण्यामध्ये अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा इमारतीचं भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. आल्यानंतर फक्त नावांची गर्दीच झाल्याचं अजितदादांना पाहायला मिळालं आणि अजितदादांनी अधिकाऱ्यांना दम भरला. जे कार्यक्रमाला येणार आहेत त्यांचीच नावं घाला, उगाचच गावभरची नावं टाकू नका, असं थेट अजित पवार माईकवरतूनच म्हणाले. या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.